आपण आपला गमाराचा शिव जो आहे तो कंटिन्यू करू. आपण गमाराच्या शिवमध्ये मागच्या वेळेला नवीन सुग्या चालू केली होती. आपण ही जी सुगी आहे ती कंटिन्यू करू. पण पहिले थोडंसं रिव्हिजन करू रेसिपसाठी. आज आपण कंटिन्यू करू. आपण आज ही सुग्याचा एंड बघू आणि बेचात शेम पुढे कंटिन्यू करू बराखोत चे गमारोत. आपण दफ लामेद हे 35 पेज नंबरच्या आलेफच्या पेज नंबरवरती आपण आहोत. गमारामध्ये परत एकदा रिव्हिजन करू. गमारामध्ये लिहिलं आहे כיצד מברכים, कसे ברכה करतात. על הפירות האילן הוא אומר בורא פרי העץ. בורא פרי העץ חוץ מן היין, שעל היין הוא אומר בורא פרי הגפן. על הפירות האילן, פירות האילן म्हणजे जी झाडाची फळं आहेत त्याच्यावरती माणूस बराखा करते बורא परी העץ. फक्त याईनवरती तो बराखा करते बורא परी הגפן. बोललो आपण स्पेशल बराखा याईनसाठी जसं राशी लिहितात. प्रश्न आपण बोललो इलान लिहिलाय आणि नंतर एच बोलतात. सांगायला की इलान जो आहे तो तो ह्याचा शब्द आहे. तो खरामध्ये नाही लिहिलाय आणि त्यामुळे तिकडं आपण बोलतो इलान म्हणजे तो मिशनामधला शब्द आहे. त्यामुळे त्याच्यावरती बोरे पेरी हायच जो आहे तो इलान नाही करत बोरे पेरी हा इलान. याला मिशनामध्ये जी स्टाईल होती वापरायची शब्द ती वेगळी होती फ्रॉम द रिटर्न टेक्स्ट. त्यामुळे बोरे पेरी हा इलान नाही लिहित. बोलतात बोरे पेरी हायच. गेफेन वरती बराखा बोलतात बोरे पेरी हा गेफेन. स्पेशल बराखा याईनसाठीची आणखी खशिवूत जसं राशी लिहितात. פירות הארץ बोलतात בורא פרי האדמה, जसं आपण बोललो. रिझन आरेच आणि हा आदमा त्याच्यामुळे आरेच जो आहे तो मोस्टली मिशनाची स्टाईल आहे लिहायची आणि आदमा जो आहे तो क्रा आहे म्हणजे तो रिटर्न टेक्स्ट मध्ये जो लिहितात तेव्हा ते लिहितात आदमा. पण जेव्हा आपण बोलतो लेखेम हमोची लेखेम מן הארץ तेव्हा कसं काय त्याच्यावरती बोलतात हमोची लेखेम מן הארץ. बोललो आपण की त्याच्यामध्ये रिझन आहे की पसूक आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे मोची लेखेम מן הארץ. אז त्यामुळे त्याच्यावरती बराखा जी आहे ती लेखेम מן הארץ. ועל ירקות सगळ्या येलो ग्रीन रंगाचे जे झाड आहेत ग्रीन रंगाचे जे पाले आहेत त्याच्यावरती बराखा बोलतात. על הירקות הוא אומר בורא פרי האדמה ברכה करतात. רבי יהודה אומר בורא מיני דשאים म्हणजे गवतांवरची जी बराखा आहे ती बोलतात बורא מיני דשאים. इथपर्यंत मिशना. आपण गमारा आणतात मिने आने मिले कुठून आपण शिकला की बराखा बोलायला पाहिजे. जसं आपण तोसोत बघितले पहिले या पेजवरचे आणि तिकडे आपण बघितला की तोसोत आपल्याला सांगतात मिने आने मिले कैचत मेवरखीम सांगायला की अरे दुसऱ्या पण जागेवरती बराखत आणल्या होत्या आणि तिकडनं आपण शिकलो की बाकीच्या जागेवरती बराखत करतात बाल केरी मेवरक शनाईम लेफन्या शनाईम אחריה. त्यामुळे इकडं नाही प्रश्न विचारला गमाराने यशार येऊन की बराखा करायला पाहिजे असं मला तुम्ही पहिले शिकवा. याला कुठून शिकला पहिले आणि नंतर पहिले बघू आपण गमारा नंतर सांगल की योतर स्वरा आहे योतर पॉसिबिलिटी आहे की जर मी शिकलो की बराखा बोलायला पाहिजे तर बराखा बोलायला पाहिजे नंतर का कारण की अरे आपल्याला बराखा दिलेली आहे तोरामधनं आमोचीची बराखा जी लिहिलेली आहे तोरामधनं व्याखालता वे सवाता उबेराखता म्हणजे पहिले तू खातोस नंतर तू सव्या होतोस नंतर तू बराखा करतोस. तेव्हा तुला बराखा सांगितलंय. ऑब्विसली जर तुला मी शिकवला की बराखा नंतर करायला पाहिजे तर ते जास्तीच बरं आहे. पहिले कुठून गमारा आपल्याला शिकवल पण बेंताईम मिने आने मिले कुठून मला शिकवला की दोन्ही मला बराखा बोलायला पाहिजे. तानू अबनान रबनान लोकांनी शिकवला पसूक मध्ये. पसूक मागच्याला बघितला वैक्रामध्ये युत्तेत तिकडे लिहिलंय कोदेश इलोलीम लाहशेम. पसूक जो आहे तुमच्या गमारामध्ये लिहिलेला आहे
ובשנה הרביעית יהיה כל פריו קודש הילולים להשם. अ, तोरा ओरमध्ये तिकडे लिहिलेलं आहे की चौथ्या वर्षी प्रत्येक जो प्रिय आहे तो कोदेश इलुलीम ला हशेम. कोदेश इलुलीम ला हशेम. गमारा इकडं पहिला मत आणते आणि बोलते מלמד שטוענים ברכה לפניהם ואחריהם. बोलतात इकडे लिहिलं हिलुलीम. हिलुलीम म्हणजे कादोश ברוך चा हलेल. कादोश ברוך च्या बद्दल स्तुती. कादोश ברוך ची स्तुती बोलण्यामध्ये बोलतात दोन्ही वेळा लिहिलं पाहिजे. पहिले आणि नंतर इलुलीम, दोन इलुलीम जे आहेत त्याच्याबद्दल इकडं त्याच्याबद्दल इकडे डिस्कशन केलेलं आहे. बोलतात बोलतात इकडे קודש הילולים להשם מלמד שטעונים ברכה לפניהם ולאחריהם. מכאן אמר רבי עקיבא, बोलतात इकडनं रबी अकिवानी शिकला אסור לאדם שיטעום כלום. इकडनं रबी अकिवा शिकवतात की माणसाला काय पण खायच्या पहिले, काय पण टेस्ट करायच्या पहिले ברכה बोलायला पाहिजे. קודם כלום, קודם יברך, קודם יברך. त्याला कुठलीच गोष्ट खायला अलाउड नाहीये जोपर्यंत तो ברכה बोलत नाही तोपर्यंत. והאי קודש, האי קודש הילולים לאחי הוא דעתה. बोलते इकडे गमारा הקודש הילולים जो आहे तो याच्यासाठी आणला. अरे आम्हाला शिकवला हा पसूक जेव्हा शिकवला तेव्हा की हा पसूक जो आहे तो दुसऱ्या गोष्टीसाठी कुठल्या गोष्टीसाठी आहे לאחי דעתה והאי מביא אלי חד אמר רחמנה אכלה והדר אכלה. बोलतात आम्हाला इकडनं शिकवला होता की आखले व्यादार आखले म्हणजे पहिले तुम्ही खिलूल करता त्याच्यावरती खिलूल करता त्या कोदेशचा 4th इयरचा जो किदुशा आहे त्याच्यामध्ये तुम्ही खिलूल करता आणि मग तुम्हाला तो खायला अलाउड आहे. जसा आपण राशी बघितला इकडले बघितला हिलुलीम लाशून खिलुलीम खाद मिनायू आता लेओ म्हणजे मला शिकवायला लेआखले व्यादा आखले पहिले तुम्ही त्याचं खिलूल करता त्याची किदुशा तुम्ही काढता आणि नंतर तुम्ही तो खाऊ शकता. והוציאו לחולין על ידי פדיון. אם באת לאכול חוץ לירושלים, म्हणजे ירושלים तुला बाहेर खायचं तर तुला त्याच्यावरती पिदियोन करतो, त्या कॉईनवरती तू त्याची दुसरा ट्रान्सफर करतो आणि मग तू तो खातो. וחד ללמדך שלא נאמרה תורת רווי אלא בכרם. आणि दुसरी गोष्ट सांगायला की ही जी गोष्ट जी आहे तोरात किदुशीमची ती रेवाय फोर्थ इयरची जी किदुशा आहे ती आणायसाठी ती सांगितली तुम्हाला त्या कोदेश हिलुलीमध्ये. म्हणजे एक हिलुलीम तुम्हाला जर खायचं आहे खुच लिरुशलाइम तुम्हाला त्यामध्ये खिलूल करायला पाहिजे. दुसरी किदुशा की तोरात रेवाय एला बकेरम. जे याची झाडं जी आहेत द्राक्षाची झाडं जी आहेत त्याच्यामध्ये चौथ्या वर्षाची त्याच्यावरती किदुशा आहे. बोलतात हे असं आम्हाला शिकवलं होतं जेव्हा मी पसुकीम शिकलो तेव्हा. बोलता आखले आदा आखले वेईदाक. बोलता दुसरा जो गोष्ट आहे दवार हताऊन शिरा ताऊन खिलूल. दवार हताऊन शिरा ताऊन खिलूल. बोलो की ज्या गोष्टीवरती शिरा लागते त्या गोष्टीवरती खिलूल लागते. जसं आपण बोललो की जेव्हा नेसखे याईनचे ऑफरिंग करायचे मिसबॅगवरती तेव्हा लेवी लोकांना गाणं कंपल्सरी होता जसं आपण तो सोंदी बघितला. आणि बोलतात की तिकडं बराखा म्हणजे दोन हिलुलीम जे आहेत ते कशासाठी शिकले दुसऱ्या मताप्रमाणे शिकले. एक हिलूल लागते नेता रेवायची की दुसऱ्या काढायसाठी नेता रेवाय आणि जी आहे ती केरेम वरती लागू होते. याच्यासाठी आम्ही शिकलो दोन हिलुलीम की दुसऱ्यासाठी गाणं लागते. बोलतात एन ताऊन खिलूल סליחה, דבר שטעון שירה טעון חילול ושאינו טעון שירה אינו טעון חילול. बोलतात ज्या गोष्टीला शिरा लागत नाही ऑफरिंग करताना त्याला खिलूल पण लागत नाही. וכדאמר שמואל בר נחמני, רבי שמואל בר נחמני, אמר רב נחמן דאמר רבי שמואל בר נחמני, אמר רבי יוחנן, מנין שאין אומרים שירה אלא אל היין, שנאמר ותאמר להם הגפן הגדלתי את ראשי המשמח אלוקים והאנשים. बोलतात इकडनं की हे असं कोणी शिकवला की कोदेश हिलुलीम ला हशेम मध्ये हिलुलीम दोन प्रकारचे हिलुलीम आहेत. एक आहे खिलूल दुसरा आहे केरेम. ज्या गोष्टीला बराखा लागत नाही ज्या गोष्टीला शिरा लागत नाही त्या गोष्टीला खिलूल पण लागत नाही.
आणि हे जसं आपल्याला शिकवला रबी श्मुएल बर नखमानी रबी योखनानच्या नावाने रबी योखनानच्या नावाने शिकवला देआमर श्मुएल בר נחמני אמר רבי יוחנן יונתן סליחה רבי יונתן מנין שאין אומרים שירה אלא על היין कुठून शिकला बोलतात शोफ्तीम मधला पसूक आहे ותאמר להם הגפן הגדלתי את תירושי המשמח אלוהים ואנשים बोलतात या पसूक म्हणून शिकला कसं काय אם האנשים משמח म्हणजे याइन जो आहे तो लोकांना आनंदित करते משמח एलोकीम बेमा משמח आणि हाशेमला कशामध्ये आनंद होते तर बोलतात की जेव्हा त्याला याईनची ऑफरिंग करतात मिसबॅक वरती तेव्हा गाणी बोलतात त्याच्याने जसं काय हाशेमला आनंद आणतात מכאן אין אומרים שירה אלא על היין. בסדר? इथपर्यंत हा दुसरा मत केन पहिला मत आपण बघितला दुसरा मत आपण बघितला पहिल्या मताप्रमाणे आपण बघितला तिकडनं दोन दोन बराखा पहिले आणि नंतर दुसरं मत बघितलं बोलतात नाही बराखा इकडे शिकवलीच नाही बराखा हिच्यावर शिकवली हे तुम्हाला पाहिजे तुम्ही लिहून ठेवा तुम्ही गमारामध्ये पॉईंट मध्ये कारण की नंतर जेव्हा तुम्ही रिवाइज कराल तुम्ही बघा तुमचं ट्रान्सलेशन आहे त्याच्यामध्ये ते फिट होतील कारण की समजा फक्त ट्रान्सलेशन वाचले तर हे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला स्वतःला वर्कआउट करायला लागतील बेजत असे बेनटाईम तुम्ही माझ्या नावाने लिहू शकता तिकडे की मी तुम्हाला सांगितलं साईडला लिहायला कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की इझी होईल ट्रान्सलेशन वाचायला पण बोलतात इकडे बोलतात इकडे हा दुसरी मत इथपर्यंत बेसदा दुसरी मत इथपर्यंत दुसऱ्या मत प्रमाणे बराखा याच्यामध्ये आलीच नाही या एंटायर पसूक मध्ये बराखा आलीच नाही ही थर्ड मत आपण चालू करू आणि खा लेमान देताने नेता रेवाय बोलतात इथपर्यंत जे वरती जे लिहिला होता तो होता तो होता नेता नेता रेवाय जो बोलते जो होता तो म्हणजे सगळी फळं तो कोण बोलते खेरेम रेवाय जो कोण बोलते खेरेम रेवाय त्याच्या मताप्रमाणे फक्त द्राक्षावरती पण जो कोण बोलते हा जॉर्डन बोलतात 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 की ज्यांनी कोणी नेता रेवाय शिकला त्याच्यामध्ये सगळी फळं आली तो वेगळा तो त्याची शिक्षण त्याचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये इझी आहे शिकायला की तिकडे बराखा आहे पण ज्यांनी कोणी नेता केरेम शिकला केरेम रेवाय त्यांनी शिकला तिकडं त्याला प्रॉब्लेम आहे बघू आपण इकडे लिहितात आणि खा म्हणजे इकडं इझी आहे शिकायला ओके ठीक आहे इकडे लिहितात शेन ओमईम आला याइन आणि खा लेमान देताने ज्यांनी कोणी शिकला इथपर्यंत सेकंड मत के इकडनं थर्ड आपण अंडरस्टँडिंग चालू करतोय थर्ड पॉइंट तुम्ही लावू शकता इकडे लिहिताय आणि खा लेमान देताने ज्यांनी कोणी शिकला नेता रेवाय ज्यांनी कोणी शिकला नेता रेवाय आणि खा त्याला इझी आहे एला लेमान देताने केरम रेवाय ज्यांनी कोणी शिकला केरम रेवाय जे फक्त द्राक्षांवरती ही बराखत लागते की पसूक मध्ये जर आपण बघितलं तर पसूक मध्ये काय नाही लिहिलंय नखोन ओबेशना रवित पसूक जर तुम्ही बघितला त्या पसूक मध्ये नाही लिहिलंय केरम रेवाई म्हणजे फक्त ही जी गोष्ट आहे ती अप्लाय होते फक्त फ्रुट्स वरती ओ केरम वरती आणि त्यामुळे इकडनं दोन मतं येतात की एक जो मत आहे तो होते नेता रेवाई म्हणजे सगळी फळं आणि दुसरा जो मत आहे त्याच्यामध्ये होते खेरेम रेवाई त्याचा अर्थ होतो की तो फक्त ग्रेप्स वरती शिकते हा पसूक हा पसूक फक्त ग्रेप्स वरती शिकते तर बोलतात आणि खाली मान देता नेता रेवाय ज्यांनी कोणी शिकला नेता रेवाय त्याला इझी आहे की त्याच्यामध्ये बराखा येते दोन मध्ये तो आणू शकते एक होऊ शकते आखले आदा आखले म्हणजे तो पहिले हिलूल करते नंतर तो करते आणि नंतरच्या हिलुलीमध्ये तो बोलते बराखा पण ज्यांनी कोणी नेता केरम शिकला तिकडं त्याला प्रॉब्लेम आहे एला लेमान देता आणि केरम रेवाय माय ई कालेमे मा तो कसं काय बोलू शकते इतमार रबी खिया बोलतात रबी खिया ורבי שמעון ברי דרבי, म्हणजे רביचा मुलगा रबी शिमोन ते बोलतात खात ताने केरम रेवाय וחת ताने नेता रेवाय त्या दोघांमधल्या एकांनी बोला की हा पसूक जो आहे तो जाते केरम रेवाय म्हणजे फक्त द्राक्षांवरती आणि दुसऱ्यांनी बोलला तो जाते नेता रेवाय म्हणजे सगळ्या फ्रुट्स वरती 4 वर्षामध्ये जे कुठले फ्रुट्स आहेत त्याच्यावरती दुषा आहे
ולמען דתענה כרם רוואי, ज्यांनी कोणी शिकला כרम רוואई, आनिखा आनिखा म्हणजे त्याला इझी आहे कसा. ई अलिफ म्हणजे जर तो शिकते गिजरा शवा म्हणजे तो शिकते ह्या पसूकमध्ये एक गोष्ट लिहिलाय, दुसऱ्या पसूकमध्ये दुसरी गोष्ट लिहिलाय, मग ह्या दोन्ही पसूकींमध्ये जे काय कॉमन आहे तो मी अप्लाय करीन इकडे. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला डेरिव्हेशनचे जे स्टेटमेंट्स होते शाळेमध्ये इकडं जसे शिकवायचे तसा इकडं आपण बोलू शकतो. लाभदील बोलतात तिकडनं आपण शिकू शकतो. ओके ना, आपण हे शिकलो नाही वेस्ट करायसाठी, याला तोरा शिकायसाठी. ते बोलतात ई अलिफ गिजरा शवा, आपल्याला शिकवला गिजरा शवा. देताने देताने बोलतात जसं शिकवला वैक्रा मध्ये युत्तेत. वैक्रा युत्तेत मधला जो पसूक आहे तो माझ्या ह्याच्यामध्ये जीमेल मध्ये लिहिलाय, तिकडे लिहिलाय उबेशना खामिशीत तोखलू एत प्री लोसिफ लाखेम तेवुआतो आणि अशेम एलोहेम. बोलतात इकडे बोलतात इकडे बोलतात इकडे גזרה שווה דתניא, רבי אומר נאמר כאן להוסיף לכם תבואתו. म्हणजे या पसूकमध्ये लिहिलं להוסיף לכם תבואתו, ונאמר להלן म्हणजे दुसरीकडे דברים मध्ये लिहिलंय ונאמר להלן תבואת הכרם. תבואת הכרם हा जो पसूक आहे तो आहे דברים मध्ये, तो माझ्या इकडे आहे नंबर 10 येतो वरती. तो मध्ये तिकडे लिहिलंय לא תזרע כרמך כלאיים פן תקדש המלאה, פן תקדש המלאה הזרע אשר תזרע ותבואת הכרם. म्हणजे इकडे या पसूक मध्ये लिहिलंय तेवुआत הכרם, כן? आणि इकडे लिहिलंय להוסיף לכם את תבואתו, आणि इकडे लिहिलंय तेवुआत הכרם. म्हणजे बोलतात इकडे ज्यांनी कोणी शिकला גזרה שווה, बोलतात רבי אומר נאמר כאן להוסיף לכם תבואתו, आणि इकडे लिहिलंय נאמר להלן תבואת הכרם. מה להלן כרם? אף כאן כרם. איתייר म्हणजे इकडनं शिकतो חד הילול לברכה, म्हणजे बोलतात इकडं तिकडं लिहिलंय तेवुआ आणि तिकडं पुढे लिहिलंय तेवुआ. म्हणजे ज्यांनी कोणी शिकला खेरेम तो कसा काय शिकू शकते की बराखा बोलायला पाहिजे, आणि नाही फक्त बराखा बोलायला पाहिजे एला तेवुआ बराखा, म्हणजे तेवुआ म्हणजे सगळे बाकीचे धनधान्य आहेत, फळं आहेत, त्याच्यावरती कसं काय बराखा बोलू शकते. बोलतात इझी. कसं काय इझी? बोलतात दोन पसूक आहेत वैका युत्तेत, त्याच्यामध्ये लिहिला आहे लोसिफ लाखेम तेवुआतो म्हणजे तुम्ही आता तुमचं धनधान्य वाढत. द्वारीमध्ये लिहिलंय, द्वारीमध्ये पुढे जाऊन लिहिलंय पुढच्या 2 बुक नंतर तिकडे देत वुआत केरेम. बोलतात माले हलान केरेम म्हणजे जिकडे नंतर पुढे जाऊन लिहिलंय वुआत केरेम. पहिले पण जेव्हा तेव्हा तो लिहिला होता त्याचा अर्थ आहे की तिकडे मध्ये त्याचा अर्थ होता केरेम. म्हणजे तिकडनं गमारा शिकते आफ कान केरेम आयताव लय खाद इलूल, म्हणजे त्याला एक हिलूल जो राहिला तो राहिला बराखासाठी. एक हिलूल जो राहिला तो राहिला बराखासाठी. एक हिलूल जो राहिला तो आपण पैसे पसूक मध्ये बघितला होता वरच्या पसूक मध्ये तो होता हिलूलसाठी, दुसरा पसूक जो होता तो होता बराखासाठी. असं बोलतात की ज्यांनी कोणी शिकला केरेम रेवाय, त्यांच्यासाठी असा त्यांनी शिकला एक बराखासाठी दुसरा हिलूलसाठी. हे मागच्या वेळेला आपण बघितला होता. पुढच्या इथपासून आपण आता चालू करतोय. काय इथपर्यंत मागच्या वेळेला आपण बघितला होता. इथपर्यंत कोणा क्वेश्चन्स आहेत? हे फक्त रिव्हिजन होता. काय कोणाला काय विचारायचं इथपर्यंत? क्लिअर ना कोण इथपर्यंत? रबी एक तुम्ही बोलले प्रेस साठी होता आणि एक ब्राखासाठी होता. एक देवाचा प्रेस साठी होता आणि एक होता देवाचा प्रेस जो आहे त्याला बोलतात हिलुलीम कोदेश हिलुलीम. एक हिलूल जो आहे त्याचा अर्थ आहे की तो बराखा बोलते, बराखा मध्ये तो प्रेस करते, आणि दुसरा बराखा आहे की तो खिलूल करते म्हणजे तो ती दुशाची ट्रान्सफर करते कॉइन वरती ओ तो जाऊन खाते यरुशलेम मध्ये. एक हिलूल आणि दोन हिलूल बराखा, एक हिलूल तो प्रेज आहे. ओके सदा तो इथपर्यंत आपण मागच्या वेळेला बघितला होता. इथं राबी आतापर्यंत आपण एकच बघितलं आहे की जे फ्रूट
4 वर्षानंतर आपण खातो इस्रायलमध्ये झाड लावला, त्याच्यानंतर 4 वर्षानंतर जेव्हा आपण खायला सुरुवात करतो तेव्हा केदुशा त्याला. पण प्रत्येक फ्रूट खायला आतापर्यंत आपण डिस्कस नाही केलाय त्याच्यासाठी ब्राखा. म्हणजे प्रत्येक फ्रूट म्हणजे इंडिया इस्रायलच्या बाहेरचा नाही, म्हणजे जेव्हा आपण फ्रूट खातो तेव्हा आपल्याला तेव्हा आपल्याला गॉडला यफे थँक्यू बोलायला पाहिजे, आणि नंतर यफे मेवत त्याच्यानंतर पण. यफे मेवत अजूनपर्यंत आपण नाही बघितलंय, अजून आपण नाही आलोय कन्क्लुजनला सांगायला की मी बराखा बोलायला पाहिजे कुठला पण फ्रूट खाताना काय पण खाताना, अंडी, मच्छी, मटन, ह्याच्याबद्दल अजून डिस्कशन पण नाही केलंय. पण नकोन फ्रूटच्या बद्दल पण आपण अजून कन्क्लुजन पण नाही केलंय आणि अजून आपलं डिस्कशन पण नाही झालंय कम्प्लीट की बराखा बोलायला पाहिजे. गमारा प्रयत्न करते शिकायला की बराखा बोलायला पाहिजे फ्रुट्स खाताना, हे करताना, ते करताना. बजाव בסדר? तर आपण चालू करू. आपण मागच्या स्टॉप केला होता की ज्यांनी कोणी बोलला की गिझेरा शवा म्हणजे आपण बोललो 2 पसूक आणले. एका पसूक मध्ये लिहिलंय त्वुवा तो आणि दुसऱ्या पसूक मध्ये तुला लिहिलंय त्वुवात केरेम. सांगायला की इकडं त्वुवा लिहिला, इकडं त्वुवा लिहिला, इकडे केरेम लिहिला, इकडे केरेम लिहिला. सांगायला एक गोष्ट आहे, एक हिलूल जो आहे तो केरेमसाठी, दुसरा हिलूल जो आहे तो आहे हिलूलसाठी. जेव इथपर्यंत. वे ई लो यालिव गिजरा शवा. पण गमारा बोलते मला नाही शिकायचं गिजरा शवा, मला शिकायचंय नॉर्मल. मला शिकायचंय नॉर्मली की मला बराखा बोला पाहिजे. मी इकडनं पशु काढ, तू वैक्रामधनं आणि नंतर द्वारीमध्ये जा आणि दुसरा पशु काढ. नाही, मला तू नॉर्मल सिंपल शिकव. नाही डेरिव्हेटिव्ह लॉज नाही डेरिव्हेटिव्हच्या लॉज नाही. मला तू सिंपल याच्याने शिकव की मला बराखा बोलायला पाहिजे फळ खायच्या पहिले. बघू आपण दुसऱ्या गोष्टी पण खायच्या पहिले, पण बेनताईम फळ खायच्या पहिले मला बराखा बोलायला पाहिजे. कुठून मला शिकवला? बोलतात ई लो यालिफ, म्हणजे मला जर नाही शिकायचंय जरा शवा बराखा मिनाले, कुठून मी शिकतो की बराखा मला बोलायला पाहिजे. वे इनामी, आणि जरी मला आलो इनामी यालिफ गिझा शवा इश्काखान लेआखराव. ओके, 2 प्रश्न आहेत इकडे. गमारा या पॉइंट वरती थर्ड पॉइंट मध्ये गमाराला 2 प्रॉब्लेम्स आहेत. पहिला प्रॉब्लेम आहे गमारा बोलते मला तर नाही शिकायचं गिझरा शेवानी. नको ना, गिझरा शेवानी तोरा शिकतात वगैरे, पण मला नाही शिकायचंय गिझरा शेवानी. मला शिकायचंय नॉर्मल पसूक याच्यामध्ये, ते मला शिकायचंय. खेन जर ऑब्विसली जर मला नाही असेल कुठे वेळ खेन कुठल्या दुसऱ्या सुगियोत मध्ये की नाही मी शिकू शकतो दुसऱ्या पद्धतीने याला गिझरा शेवा, तर खेन हलाखा आणेल तिकडनं गमारा. पण ऑब्विसली मी ज्युइश असल्यामुळे मला फुल राईट आहेत विचारायला. नाही शिकायचंय मला असा, मला शिकायचंय दुसऱ्या पद्धतीने, मला शिकायचंय नॉर्मल स्ट्रेट फॉरवर्ड पद्धतीने. तर पॉसिबल आहे का? आणि दुसरा प्रश्न विचारते, आणि जरी मी शिकला गिझरा शवा तरी काय प्रॉब्लेम आहे? मी शिकतो की बराखा अखरोना गिझरा शवा म्हणणं बराखा रिशोना नाही बघितला मी बराखा रिशोना बोलायला पाहिजे. हे 2 प्रश्न थर्ड पॉइंट वरती गमाराने ऑलरेडी रेज केले. गमारा बोलते माले आलन केरम कान केरम इत्यार ले खद हिलूल लेब्राखा. खद हिलूल लेब्राखा म्हणजे तुझ्याकडे झाला एक बराखा. बोलते गमारा इकडे ई लो यालिफ, म्हणजे मला नाही शिकायचं गिझरा शवा. ई लो यालिफ गिझरा शवा बराखा मिनाले, कुठून मी शिकू शकतो बराखा. वेई नामी, आणि जरी मी आलो आणि शिकलो गिझरा शवा ई नामी यालिफ गिझरा शवा इश्काखान, म्हणजे जास्ती पॉसिबिलिटी आहे. जास्ती कसं लिहिलंय तुमच्या याच्यामध्ये इंग्लिश मध्ये या शब्दाचं ट्रान्सलेशन? जास्ती याची पॉसिबिलिटी आहे ले अखराव लेफनाव मिनाइन. כן, बोलते गमरा जरी मी आलो गिझरा शवा शिकायला, मी कुठली बराखा, म्हणजे बराखा तुम्ही बोलले ना कोण, खाद हिलूल ली बराखा, एक हिलूल जो आहे तो बराखासाठी. बोलते तो बराखा मी शिकतो, मोस्ट ऑफ द चान्स आहे की मी तो शिकीन आफ्टरवर्ड्स. का? ऑब्विसली
कारण की आपल्याला माहिती आहे की बराखा नंतर आहे. इकडे जसे राशील תריש כחן לאחריו כי דאיש כחן בברכת המזון דכתיב ואכלת ושבעת וברכת. नॉर्मल ज्युइश माणूस जो पसुकीम शिकलेला आहे, ज्याच्यामध्ये पसुकीम त्याला माहिती आहेत, तोरामधले पसुक त्याला माहिती आहेत, जो बोलते लेशेम इखूद बेनिश खायचा बरकत रमजानच्या पहिले, तो बोलते लेशेम इखूद कुदशा ברוחו, הרי ניבא לקיים מצווה עשה דאורייתא לברך ברכת המזון ככתוב ואכלת ושבעת וברכת. तो बोलते बराखता मध्ये, तो बराखता नंतरच्या मध्ये बराखा बोलायला येते. पहिलेची बराखा कुठून त्यांनी शिकली कारण जरी मी शिकला गिझराच्या वा तरी, आणि जर नाही शिकला तर अजून प्रॉब्लेम आहे की जर मला नाही शिकायचं गिझरा मध्ये तर काय करशील तू, कसं मला शिकवशील. हे दोन प्रश्न आहेत गमाराचे. बोलतात अशकखान लाखराव लेफनाव मिनाईन, कुठून मला शिकवशील. हा लोक आशिया गमारा बोलते नाही प्रॉब्लेम आहे, काय नाही प्रॉब्लेम, नॉट डिफिकल्ट. बोलतात देआत्या वे काल וחומר, बोलतात मी तुला काल וחומר शिकवू शकतो. נכון, तुम्हाला बोललो की रबी इस्माईलच्या याच्यामध्ये तिकडं 13 तिकडं हे आणलेले आहेत, 13 प्रिन्सिपल्स आणलेले आहेत जिच्याने तोरा शिकवतो आणि आपण हे प्रत्येक रोज वाचतो आपण. तर तो पहिला जो आहे त्याच्यामध्ये लिहिलंय मी काल וחומר म्हणजे समजा मी इझी गोष्ट शिकली त्याच्यावरनं मी डिफिकल्ट गोष्टीसाठी आलाखा शिकू शकतो. आणि त्याच्यानंतर जो आहे तो आहे गिझरा शवा जो सेकंड मीन्स होता की मला इकडे पसूक लिहिलाय त्यामुळे इकडे जे मी शिकला ते मी इकडे अप्लाय करतो खालती. तर तसा जो पहिला जो आहे त्याच्यावर त्याच्याने तुला शिकवू शकतो, त्याच्याने मी तुला शिकवू शकतो काल וחומרने की तुला बराखा आहे कसा. बोलते इकडे गमारा כאשר שבע מברך, כאשר הוא רעב לא כל שכן. बोलते गमारा लॉजिक. מה זה लॉजिक? לא लॉजिक, קל וחומר, כן? नाही लॉजिक खस ושלום सांगायला की काल וחומר जो आहे लॉजिक आहे, याला आपला लॉजिक जो आहे तो काल וחומरचा आहे जास्ती इझी आपल्याला समजते. बोलते इकडे गमारा जेव्हा तुला तोराने सांगितला की जेव्हा तू संतुष्ट असशील, तो खाऊन झालेला आहे, मस्त तुला बरा वाटते आता, आणि मोस्ट ऑफ द लोक जेव्हा त्यांना सगळं त्यांची तृप्ती होते, त्यांचं संतुष्ट त्यांना वाटते असा, तेव्हा ते सगळ्या त्यांना काय कोणाची जगाची गरज नसते ना. कोण ज्या लोक काय काय असतात जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा त्याला लोकांची गरज असते, पण एकदा त्याची भाग मिटली, एकदा त्याची गरज मिटली की त्याला कोणाची गरज नाही. तर बोलते तिकडनं मी तुला शिकवतो की जेव्हा तुझं पोट भरलेलं आहे तेव्हा तुला गमाराने सांगितला, जेव्हा तुला तोराने सांगितला तुला बराखा बोलायला पाहिजे. बोलता तू राय आहेस, तुला भूक लागलेली आहे, तुला गरज आहे ओखालची, तर लोकोल से खेन म्हणजे तू इझिली बोलायला पाहिजेस की जेव्हा तुला गरज आहे तो ऑब्व्हियसली तू प्रेज बोलशील कादोश बाहुची. जेव्हा तो खाऊन झालाय तेव्हा मोस्ट पॉसिबली लोक बोलतील की हा बेसर तू विसरू शकतोस. कसं लिहिलंय पसूक मध्ये पण, पसूक मध्ये लिहिलंय וישמן ישורון ויבעט. וישמן ישורון ויבעט לילי, כן, פסוקים मध्ये बराखोतच्या पसुकीमध्ये लिहिलंय וישמן यशूरून याकोबचा दुसरा नाव होता, याकोबचं नाव होता, आम इस्रायलच्या बद्दल लिहिलंय वैश्मान यशूरून. इस्रायल लोक जाडी मोठी झाली, त्यांना ताकद आली, त्यांना हे झाली वाईवात, मग तो लात मारते. काय आपण पसुकीमध्ये ऑलरेडी आपण गमारामध्ये बघितला होता ऑलरेडी. काय पैशाने त्यांना 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 खराब केला, पैसे त्यांना खूप सारा शेफा दिला, त्यामुळे ते खराब झाले लोक, इस्रायल लोक मिचोत करायचे थांबले. बोलते इकडे जेव्हा तुला तोराने सांगितला की तुला खाऊन झाल्यानंतर तुला बराखा बोलायला पाहिजे, काल וחומר जेव्हा तुला भूक लागलेली आहे तुला ऑब्व्हियसली तिला तिकडं तू बराखा बोलशील. बोलतात तिकडे כאשר שבע מברך, כאשר רעב לא כל שכן. बोलतात मग तुला बराखा नक्कीच बोलायला पाहिजे. एशकखान केरम म्हणजे तो इथपर्यंत जर तुम्हाला शिकवलास तर मला इकडनं दिसते की केरम वरती मी बराखा बोलायला पाहिजे, म्हणजे द्राक्षांवरती मला बोराखा बोलायला मला दिसते इकडनं. का, कारण की पसूक मध्ये प्रत्येक वेळेला मी केरम 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 बघितला, मला नाही दिसते की मी दुसऱ्या गोष्टींवरती कशी काय बराखा बोलीन. तर बोलतात चार मिनीन मिनाईन म्हणजे दुसरी जी गोष्ट आहे गावा, टमाटो आणि मीठ आणि चिकन आणि फिश, याच्यावरती कुठून बराखा बोलू. तर बोलतात केरम शार मिनीन मिनाईन
मिनाइन दे अलिफ, कुठून मी शिकू शकतो? मी केरम बोलतात, काय प्रॉब्लेम आहे? केरम मधनच. तुला मी केरमची बराखा, केरमचा पुस्तक काढला, तिकडनं तुला बराखा शिकवला, तिकडनंच तू बाकीच्या पण सगळ्या गोष्टींवरती बराखा जी आहे ती तिकडनं शिकेल. बोलतात मिनाइन दे अलिफ, मी केरम शिकतोस सेम केरम म्हणा. मा केरम बोलते, केरम मध्ये काय आहे? מה כרם? דבר שנהנה וטעון ברכה, אף כל דבר שנהנה טעון ברכה. बोलते इझी. केरम म्हणणं ग्रेप्स खातोस, तुला सांगितला ग्रेप्स खाल्ल्यावरती तुला सांगितला बराखा बोलायला पाहिजे. ग्रेप खाऊन तुला मजा आली, याईन पिऊन तुला मजा आली, बराखा बोललीस. सेम बाकीच्या गोष्टींमध्ये काय कॉमन आहे? तुला तुला आनंद येतो त्याच्यामधनं, त्यामुळे त्याच्यावरती तू बराखा बोल. बोलतात דבר שנהנה טעון ברכה, אף כל דבר שנהנה טעון ברכה. ואיका למפרק, आणि बोलतात इकडं मी येऊन ही जी गोष्ट आहे तिच्यावरती प्रश्न विचारू शकतो, उलटा ही तोडू शकतो हा कॉन्सेप्ट. मा लेकेरम म्हणजे मी बोलू शकतो लामा मी असं कशाला शिकायला पाहिजे, मी शिकू शकतो उलटा. म्हणजे उलटा की याच्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की फक्त केरम ह्याच्यामध्ये ही गोष्ट आहे, त्यामुळे मी बराखा बोलतो. बाकीच्या ज्या गोष्टीमध्ये अशी बराखा असेल तिकडे मी बराखा बोलीन, नाही तर नाही. काय गोष्ट आहे? והיא כלמפרק, מה לקרן שכן חייב בעוללות. बोलतात केरम मध्ये काय आहे? केरम मध्ये ओलालोतचा खुमरा आहे. ओलालोतचा खुमरा असा आहे, आपण अशी वाचू, पण ओलालोतचा खुमरा असा आहे की केरम म्हणजे ज्याची कोणाची विनियार्डची बाग आहे, त्याच्यामध्ये जेव्हा द्राक्ष उगवतात तेव्हा तोरामध्ये लिहिला आहे कताफ उनताफ. कताफ म्हणजे त्याला कतेफ आहेत. तो जेव्हा तो घड असा येते स्प्रेड आउट, आणि मग तो खालती उतरते. जो स्प्रेड आउट होते त्याला बोलतात कताफ, आणि जेव्हा तो खालती उतरते त्याला बोलतात नताफ. कताफ कताफ आणि नताफ म्हणजे तिफिम, म्हणजे तो ड्रॉप होते. ती फळं जी आहे ती तुम्हाला खायला अलाउड आहेत, तुम्हाला घ्यायला अलाउड आहेत. पण ज्याच्यामध्ये जो द्राक्ष वाढला ओलालोत म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये वाढला, त्याला नाही कतेफ आहे आणि नताफ त्याला आहे, पण त्याला नाही कताफ आहे, तर त्याला तुम्ही तो सोडायला पाहिजे गरीब लोकांसाठी. त्याला बोलतात ओलालोत. ओलालोत म्हणजे जसं ओलेली म्हणजे लहान पोरांसारखे जे आहे ते द्राक्ष जे आहे ते नाही वाढले बरोबर, ते तुम्ही सोडून द्यायला पाहिजे गरीब लोकांसाठी. आणि बोलतात मे बी त्या गोष्टींवरती फक्त बराखा बोलायला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये जास्ती आनंद आहे गरीब लोकांना पण. बोलतात इकडे खया बोलालोत कर्मेखा ते ओलेल, वैक्रा मध्ये लिहिलाय. मध्ये लिहिलाय कर्मेך ते ओלל, ואיזה עוללות כל שאין להן פסיגין म्हणजे त्यांना फाटे नाही पडले. לא כתף ולא נטף. כתף म्हणजे לשון כתף, त्याला विड्थ नाहीये. नताफ म्हणजे त्याला ते डेप पण नाहीये. אלא שורה יחידה של ענבים, ते फक्त एकच आहे, ती जी आहे त्यांना बोलतात ओललीम, आणि ते त्यांनी सोडायला पाहिजेत गरीब लोकांसाठी. आणि मे बी केरम मध्ये ह्या खुमरा आहे आणि त्याच्यावरती म्हणून बराखा बोलायला पाहिजे. बोलतात कामा तोखिया. कामा म्हणजे शेती, शेती मधली व्हीट जे आहे ते प्रूफ करल का. मा लेकामा शेखेन खयवेत बेखाला. बोलतात मग असं गोष्ट आहे, तर ह्याच्यामध्ये जी जी खिता आहे, जो व्हीट आहे, त्याच्यामध्ये खालाचा मिचवा आहे जो केरम मध्ये नाहीये. आणि तो जसं काय तुम्ही गरिबांना देता, आणि त्यामुळे बोलू शकता की तो तो येते आणि तो प्रूव्ह करते की केरम मध्ये नाही फक्त ही गोष्ट आहे, याला खाला आहे. पण खाला जो आहे तो तुम्ही गरिबांना देता, पण केरम मध्ये ही गोष्ट नाही की तुम्ही गरिबांना त्याच्यातनं खाला देता. बोलतात इकडे राशी केमाख
כמה תוכיח אישכחן דצרכה יצרכה מנה ברכה דכתיב תאכל בלחם וסמיך לב ואכלת ושבעת וברכת. כמה तोखियाक राशी बोलतात कामा तोखियाक म्हणजे तिकडं खालामध्ये लिहिलंय की खालामध्ये लिहिलंय की तुखाल बा लेखेम त्यामध्ये लिहिलंय तू बरा खा तू त्याच्यात लेखेम खा आणि त्याच्यानंतर लिहिलंय अखालता वे सवाता उभे राखता म्हणजे तिकडं दाफका मोठी गोष्ट लिहिली आहे तोरामध्ये अखालता वे सवाता उभे राखता बराखा कामामध्ये लिहिलाय नाही द्राक्षामध्ये म्हणजे हा जो वेट जो आहे तो ट्रान्सफर होते जास्ती व्हीट कडे की त्याच्यावरती बराखा बोलायला पाहिजे नाही ग्रेप्स वरती बोलतात की अरे कामा तो खिया माले कामा शेखेन खयेबत बखाला आणि तिकडं खालाचा मिचवा आहे बोलतात केरम ओखियाक म्हणजे केरम काय तो खिया की त्याच्यामध्ये ओललोताई त्याच्यामध्ये ओललोताई आणि ते ओखियाक म्हणजे हा जो दिन जो आहे तो कंटिन्युअस होत राहील बॅक अँड फोर्थ की तू शिकतोस ओ द्राक्षामध्ये ओ व्हीट मध्ये पण बाकीच्या गोष्टींमध्ये तू नाही शिकत बोलतात इकडे וחזר הדין לא ראי זה כראי זה काय त्याच्यामध्ये दोघांमध्ये एक कुठली साईड आहे ती नाही सेम आहे दुसऱ्या साईड मध्ये लो राई जे कराई जे हे दोन्ही गोष्ट जे आहेत ते नाही सिमिलर आहेत आणि त्यामुळे ते एकमेकांना चॅलेंज करत राहतील त्या पॉइंट्स वरती बोलतात जे הצד השווה שבהן आपल्याला शुभ जसं आपण बघितला कधी कधी आपण ऍक्झिओम्स प्रूव्ह करायला येतो तेव्हा आपल्याला दिसतंय की हा जो आहे यांच्यामध्ये कॉन्ग्रुएन्सी नाहीये त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी नाहीये ते जॉईन नाही होत पण अल्टिमेटली ते पॅरलली जॉईन होतात पण कुठंतरी त्यांच्यामध्ये सिमिलर पॉईंट येऊन आपण त्याच्यामधनं कुठला तरी रूल शिकू शकतो तसंच बोलतात इकडे पण की बोलतात की नखोन लो रईजे के रईजे म्हणजे हा जो आहे त्याच्यासारखा नाहीये दुसऱ्यासारखा नाहीये म्हणजे कोण कामा जो आहे म्हणजे व्हीट जो आहे तो ग्रेप सारखा नाहीये त्यांच्यामध्ये ऑपोजिट पॉइंट आहेत पण बोलतात त्यांच्यामध्ये एक पॉइंट जो आहे तो सिमिलर आहे कुठला पॉइंट सिमिलर आहे बोलतात וזה הצד השווה שבהן דבר שנהנה וטעון ברכה אף כל דבר שנהנה טעון ברכה מה לצד השווה שבהן שכן יש בו צד מזבח बोलतात इकडे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये एक साइड सिम्पल सेम आहे की ते दोघांच्या मधनं आनंद येते म्हणजे जो माणूस जेव्हा खाते व्हीट तो खाते भाकरी तो खाते ब्रेड आणि तो तो खाते द्राक्ष तो पिते याईन त्याच्यामध्ये आनंद आहे आणि त्या आनंदाच्या बरोबर अजून एक साइड सिमिलर आहे की दोन्ही गोष्टी ज्या आहेत याईन आणि व्हीट त्या दोघी जणी ज्या आहेत त्या मिसबॅक वरती ऑफर केल्या जातात त्यांची ऑफरिंग जी आहे ती जाते मिसबॅक वरती आणि मे बी तिकडनं बोलू शकतो की तिकडं त्याच्यावरती बराखा करायला पाहिजे बोलतात चाद मिसबॅक आतिना मी जाईत बोलतात आतिना मी जाईत म्हणजे जाईत मध्ये पण म्हणजे ऑलिव्ह मध्ये पण ही गोष्ट आहे दे ईद बे चाद मिसबॅक ऑइल मध्ये जाईत मध्ये पण बोलतात एक साइड आहे की ती मिसबॅक वरती ऑफरिंग होती त्याची तेलाची जी ऑफरिंग आहे ती पिठांबरोबर ऑफरिंग करतात तर बोलतात ते मे बी जाईत मध्ये पण सेम साइड आहे तर जाईत पण आपण शिकू शकतो बोलतात इकडे बेचाद मिसबॅक वे आतिना मी जाईत देईत बेचाद मिसबॅक बोलतात जाईत पण आहे तो ऑफर करतो आपण मिसबॅक वरती जाईत מצד מזבח עתי והבהדיה כתיב בי כרם. बोलतात तू जाईत शिकतोस
बोलतात तू जाई तू शिकतोस बोलते מצעד המזבח, אלא तू शिकायला पाहिजेस की त्याच्यामध्ये केरम आहे. कुठं लिहिलंय? जर आपण बघितलं इकडे शोफ्तीमध्ये पसूक, माझ्या इकडे नंबर 5 नंबर हे वरती आहे, तिकडे लिहिलंय ויבער איש בלפידים וישלח בקמת פלישתים ויבער מגדיש ועד קמה ועד כרם זית. काय इकडे लिहिलंय? इकडे लिहिलंय की माणसाने आग लावली. ते तिकडे लिहिलंय शिमशोन बद्दल की शिमशोननी त्या बॉक्सेसच्या शेपट्यांच्या मध्ये कॅन्डल बांधून त्यांना पाठवून दिला फिलिस्तीमच्या फिलिस्तीमच्या फील्ड मध्ये तिकडे आग लावायला. तिकडे लिहिलंय केरेम जाईत. केरेम जाईत म्हणजे बोलतात की जाईत मध्ये काय कॉमन आहे? बोलतात केरेम. केरेम जाईत तो कॉमन आहे, नाही की मिसबॅकच्या साईडने. गमारा बोलते मिसबॅकच्या साईडने तो साईड कॉमन आहे, नाही की केरेम साईड आहे, नाही मिसबॅक. बोलतात वही दिखतीव ויבער מגדיש ועד קמה ועד כרם זית. बोलतात אמר רב פאפא, כרם זית יקרי כרם סתמה, ולא יקרי मכל מקום काश्या. बोलतात केरम जाईत जो आहे तो त्याला स्ताम पण केरमच बोलतात. केरम जाईत म्हणजे ऑलिव्हचे जे ऑर्चर्ड आहेत त्याला पण स्ताम केरमच बोलतात. त्याला पण बोलतात ऑर्चर्ड, त्याला पण बोलतात, त्याला स्ताम बोलतात विनयार्ड्स. त्यामुळे ते दोन्ही साईड जे आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये पण केरम बोलले जाते. बोलतात काश्या म्हणजे इकडे डिफिकल्टी आहे. काय डिफिकल्टी आहे? מה להצד השווה שבהן שכן יש בהן צד מזבח, אלא बोलतात या तिघांमध्ये काय साईड आहे कॉमन? बोलतात या तिघांमध्ये काय साईड कॉमन आहे? तर बोलतात मिसबॅकची साईड कॉमन आहे. नको, त्याच्यामध्ये तिन्ही मध्ये तुम्हाला मिसबॅकची साईड कॉमन आहे आणि ते ऑफर होतं तिकडे. पण बोलतात एल आधी अलिफ ले मी शिवाता मिनिम. बोलतात शिवाता मिनिम मध्ये आपण शिकू शकतो की त्याच्यावरती बराखा बोलायला पाहिजे. मा शिवाता मिनिम दवार शेने वटाऊन बराखा, म्हणजे त्याच्यामध्ये तुला एन्जॉय करतोस आणि त्याच्यावर तुला बराखा करायला पाहिजे. आफ कोल दवार शेने ताऊन बराखा, तसंच तुला बाकीच्या पण ज्या गोष्टीमध्ये तू मजा करतोस त्याच्यावरती तुला बराखा बोलायला पाहिजे. מה לשבעת המינים שכן חייבים בביקורים ועוד התינך לאחריו, म्हणजे त्याच्यानंतर जाऊन शिकतोस לפניו מניין, म्हणजे बोलतात समजा בסדר आहे शिवात मिनिम मध्ये तुला त्याच्यावरती बराखा बोलायला पाहिजे. का? कारण की त्याच्यावरती तू एन्जॉय करतोस म्हणून. तसंच दुसऱ्या पण गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुला बराखा बोलायला पाहिजे. जसं शिकला बोलतात. पण इकडनं पण जेव्हा शिकला आखीच्या आखी जे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळ्या शिकल्या, ते कशासाठी? ते शिकल्या बराखा नंतरसाठी, म्हणजे शेवटची बराखा खाऊन झाल्यानंतरच्या बराखासाठी शिकलो आपण. טעון ברכה, מה לשבעת המינים שכן חייבים בביקורים ועוד תינך לאחריו म्हणजे नंतर तिकडे सगळ्या बराखा ज्या आहेत त्या नंतर शिकल्या. लेफाना मीनाईन, पण पहिलेसाठी कुठून शिकलो? बोलतात हा लोकाशा. बोलतात इकडे नाही डिफिकल्ट आहे. ते ती काल וחומר, म्हणजे वरती जे आपण शिकलो काल וחומר, שהוא काशेऊ शव्या मेवारेक, म्हणजे जेव्हा तो भरलेला आहे, त्याचा पोट भरलेला आहे, तेव्हा त्याला बराखा करायला बोलला. काशेऊ रायब लो कोल शेखेन, म्हणजे जेव्हा तो रायब आहे, जेव्हा तो भुकालेला आहे, जेव्हा तो भुकालेला आहे तेव्हा तो बराखा नाही बोलल. याला बोलतात बोलतात काशेऊ रायब लो कोल शेखेन लेमान देता आणि नेता रेवाय, आणि ज्यांनी कोणी शिकला नेता रेवाय म्हणजे जे कोणी शिकला आपला पहिला पसूक, ज्यांनी कोणी शिकला आपला पहिला पसूक नेता रेवाय म्हणजे
हे सगळ्या फळांसाठी हातीनाक כל דבר נטייה, כל דבר נטייה, דלאו בר נטייה, כגון בשר, ביצים ודגים. बोलतात ज्यांनी कोणी शिकला नेता रेवाय, ज्यांनी कोणी शिकला नेता रेवाय म्हणजे सगळ्या फळांवरती, तिकडनं तू शिक. जसा जसा फळांवरती बराखा करायची तसेच बाकीच्या पण बराखांवरती बसार, बेचीम, दगीम. बोलतात मी नाले एला लस्वराव, बोलतात कुठून? बोलतात स्वरा. אסור לו לאדם שיהנה מן העולם בלא ברכה. बोलतात स्वरा. स्वरा म्हणजे सिंपल अंडरस्टँडिंग मध्ये की सिंपल अंडरस्टँडिंग मध्ये की ज्या गोष्टीमध्ये तुला मजा येते त्यामुळे तुला बराखा बोलायला पाहिजे. हा एवढा सगळा जो अभ्यास आहे तो गमारा इकडे सांगू शकत होता 1 लाईन मध्ये, कारण की ज्या गोष्टीमध्ये तू ज्या गोष्टीमध्ये तू एन्जॉय करतोस त्याला तू बराखा बोलायला पाहिजे. हा आपण बराखा बोलायला फक्त एंड मध्ये बोलतात नाही, स्टार्टिंगला पण, कारण की जिकडे तुझा पोट भरलेला आहे, जेव्हा तुला बराखा सांगितली तेव्हा तू पहिले पण येऊन बराखा करू शकत होतास. तुला पहिले बराखा बोलायला पाहिजे, की कारण की जेव्हा तू राय जेव्हा तुला पाहिजे तेव्हा तिकडनं तू बराखा बोलायला पाहिजे. गमारा डायरेक्टली हे आणू शकत होता, पण जसं बोलतो आपण गमाराची स्टाईल आहे शिकवायची, त्याच्यामध्ये गमारा बोलते तो मी शिकवू शकतो तुला इझिली आलाखा शिकवल्यासारखा, पण तुला लक्षात नाही राहणार तू का बराखा करतोस, तू हे करतोस, ते का करतोस. त्यामुळे तुला मी या सगळ्या गोष्टी सांगेन आणि त्याच्याबरोबर तुला अजून मी एक्स्ट्रा आलाखा शिकवीन सांगायला की तुला बराखा बोलायला पाहिजे. बेसेद इथपर्यंत इथपर्यंत हा फर्स्ट पॉइंट होता. कुठून बराखा बोलायचं आपण शिकतो, तर बोलतात सिंपल इझी. पसू काय नाही, मग काय बराखा बोलतो ज्या गोष्टीमध्ये तुला मजा करतोस. असू असू ले आदाम असू ले आदाम शेने मी ओलाम הזה बली बराखा. त्यांनी बराखा बोलताना त्याने एन्जॉय नाही करायला पाहिजे. एला आत कधी का काफिलू तोरा, ज्याचा आपण अभ्यास बोलतो, तोराचा अभ्यास जो आहे तो आपण बोलतो की तो ओलामाबासाठी आहे, पण तुला मजा येते या वर्ल्ड मध्ये, काय मजा येते त्याच्यावर तुला बराखा बोलायला पाहिजे. जसं आपण बराखा बोलतो सकाळी मियाद बरकोत शाखानंतर बिरकोता तोरा, कारण की तोरा शिकतोस म्हणून तुला तो तोरा तुझा मजा जी येते ह्या वर्ल्ड मध्ये त्याच्यावरती पण तुला बराखा बोलायला पाहिजे. आणि जसं मी बाकीच्या गोष्टींवरती पण बोललो की कितीतरी बुक्स आहेत त्यांनी बाकीच्या कुठल्या गोष्टींमध्ये अफिलू बाल कोखो म्हणजे त्याला त्याला जी एन्जॉयमेंट आहे ती विदाऊट म्हणजे त्याला ऑब्विसली त्याला मजा येईल. जसं मी एक्झाम्पल दिले पाठ घासण्याची वगैरे, त्याच्यामध्ये पण त्याला बराखा जी आहे ती बोलायला पाहिजे. सध्या इथपर्यंत पहिली सुद्धा, इथपर्यंत या पॉइंटपर्यंत प्रश्न आहेत कोणाला? प्रश्न आहेत कोणाला? नाही. तो आपण कंटिन्यू करू. गमारामध्ये लिहिलं आहे तानू अबानान तानू अबानान אסור לו לאדם שיהנה מן העולם הזה בלא ברכה, וכל הנהנה מן העולם הזה בלא ברכה מעל. מעल गमारा बोलते या वर्ल्ड मध्ये आपल्याला कुठल्या पण गोष्टीपासून एन्जॉय करायला विदाऊट बराखा अलाउड नाहीये. आणि ज्यांनी कोणी बराखा न बोलताना त्यांनी वर्ल्ड मध्ये एन्जॉयमेंट घेतला त्यांनी माल 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 म्हणजे जसं बोलतात त्यांनी दुसरा विचार केला, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार केला जेव्हा त्याला तेव्हा त्याला प्युअर विचार करायचे तसा. एक्झाम्पल देतो. यश आपल्याकडे आपल्या तोहामध्ये आपल्या शास मध्ये एक मसेखत आहे, तिचं नाव आहे मेईला.
मेईला मेईला मध्ये टॉपिक डिस्कस केलेले आहेत की कुठले कुठले ऑफरिंग होते, आणि ते ऑफरिंग आणले होते बेतामिकदाश मध्ये. आणि जेव्हा ते ऑफरिंग केले कोहेननी, तेव्हा त्यांनी तो विचार केला. तो विचार जो होता तो होता की मला खायला मिळेल. व त्यांनी विचार केला की माझी जी ऑफरिंग होती ती होती श्लमीम, पण ती होती बेमेत ओला. त्याचा विचार जो होता तो वेगळा विचार होता, चुकीचा विचार होता. त्यांनी त्यांनी त्याला बोलतात मेईला. तसाच बोलतात ज्यांनी कोणी या वर्ल्ड मध्ये एन्जॉय केला विदाउट बरखा माल, त्यांनी जसं काय कोदशीम मध्ये, म्हणजे जे स्पिरिच्युअल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी खंड पाडला, त्यांनी चूक केली. माई तकान ते, आणि त्याचा त्याचा तकाना काय आहे, त्याचा रिपेअर काय आहे, त्याचा रेक्टिफिकेशन काय आहे. बोलतात इले खेचला खखाम म्हणजे त्यांनी जायला पाहिजे कुठल्या तरी रावकडं, कुठल्या तरी हुशार माणसाकडं. बोलतात माझे इले खेचला खखाम. बोलतात इले खेचला खखाम माय आविद लेऊ. बोलतात खाकाम काय करेल त्याला, हुशार त्याचा राव जो आहे तो काय करेल. त्यांनी बराखा नाही बोलली, तर त्याचा राव काय रिपेअर करेल त्याला. तर बोलतात माय आविद लेऊ आविद ले इसूआ. तो बोलतो त्यांनी, अरे चूक, त्यांनी इसूर केलाय. אלא אמר רבא ילך אצל החכם בעיקרא וילמדנו ברכות כדי שלא יבוא לידי מעילה. बोलते गमरा माय तकांता. तकांता म्हणजे त्याचा रिपेअर काय आहे. तर तर बोलते की त्यांनी जायला पाहिजे खाखामकडे. बोलते खाखामकडे जाऊन काय कर, खाखाम त्यांनी त्यांनी चूक केली, त्यांनी ऑलरेडी इसूर केला, त्यांनी खाल्ला विदाऊट बरखा. काकाम काय करला आता, त्याला त्याला त्यांनी चूक केली ऑलरेडी, त्यांनी झाला. तो बोलतो नाही, माझा अर्थ असं होतं, गमाना बोलते की इले किचला खाखाम इकारा, म्हणजे त्यांनी पहिलेपासूनच खाखामकडे जायला पाहिजे होता, की तो त्याला बराखोत शिकवल, आणि तो नंतर येणार नाही चुका करायला आणि खायला मजा करायला गोष्टींमधनं विदाऊट बराखा. तर बेजाश आपण इकडे थांबू. शिलो लवो लिदे मेईला. आपण इकडे थांबू. पुढच्या वेळेला आपण आम्हाला बेहुदा इकडनं चालू करू. बेजाश पुढच्या वेळेला. कोणाला काय विचारायचे प्रश्न इकडे. बेस्ट आहे. आपण इकडे थांबू. पुढच्या वेळेला आपण सेकंड लास्ट लाईन पासून आपण चालू करू. सर कळतो जातो. חזק וברוך, יישר כוח. יסגור מצוות. חזק וברוך. מזל טוב בעזרת השם. תודה רבה. כל טוב. כל טוב, שלום שלום.